श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। सावकाश पुढच्या आसनाकडे वळूया, ज्याचं नाव आहे शरणागत मुद्रा, जी आता नमस्कारामध्ये पण होती, ज्याच्यामध्ये हात वरती आलाय आणि मस्तक खालच्या दिशेने गेलेला आहे आणि याचं पोटाच्या आरोग्यासाठी उपयोग आहे, पण आता आपण इथे खास करून डोळ्यासाठीच म्हणून बघतोय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। पुढचं आसन आहे अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन। त्या आसनामध्ये जायचे। नमस्कारामधली दुसरी स्थिती, 9वी स्थिती आणि 7वी स्थिती, या 3 स्थिती या ज्येष्ठ भागाकडे रक्तपुरवठा करणाऱ्या आहेत। डोळ्यांसाठी उपयुक्त अशी आहे। दुसरी म्हणजे कमरेतलं वाकून फॉरवर्ड बेंडिंग, परत ती 9व्या स्थितीत ती स्थिती येते आणि ही 7वी स्थिती। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। सावकाश पुढच्या आसनामध्ये जाऊया। त्यामुळे नमस्कार लहान वयामध्ये घालणं अत्यंत आवश्यक आहे। आता त्याचं सगळं सांगितलेलं आहे का ते। आता ह्याच्यानंतर एक मुद्रा मुली सादर करतायत। सिंह मुद्रा असं त्याचं नाव आहे, ज्याच्यामध्ये सगळे फेशियल मसल्स आणि कंठ, गळ्याच्या इथे टॉन्सिलचे त्रास बऱ्याचदा मुलांना होतात आणि डोळ्यासाठी पण ते सांगितलेलं आहे। त्यामुळे ही मुद्रा या डोळ्याच्या नाटकाच्या ह्याच्यात घेतलेली आहे। आता करूया आपण 1 2 3। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। हळूवार मुद्रा करूया, तुम्ही छान मुद्रा घेऊया। साधारण या मुलींनी नाटक केलंय, एवढा वेळ साधारण करू शकतं ते अंदाज प्रत्येकाला घ्यावा लागेल। मुल ज्याला डोळ्याला हात लावायला लागेल, डोळ्यातून पाणी येत लागेल, त्यावेळेला थांबवा दे आणि अशी हाताची खोलगट वाटी करून ती डोळ्यांवर ठेवलेली आहे। हाताचा स्पर्श डोळ्याला होत नाही, या वाटीत डोळा आहे, म्हणजे आपोआप हा जो दाब पडतोय तेही या स्नायूंना व्यायाम व्हायला डोळ्याच्या भोवती जे स्नायू आहेत त्यांना उपयोग होतोय। आता ह्याच्यात भ्रामरीचं उच्चारण केलं जाणार आहे। भ्रामरीची कंपन ही मस्तकामध्ये ज्येष्ठ भागात आहे, जी डोळ्यांसाठी उपयुक्त आहे। तर एक वेळेला भ्रामरी म्हणायचे। या श्वास शांत नकाराची कंपन अनुभवा। तुम्ही हात सावकाश खाली घ्या। या त्राटक क्रियेनंतर तुम्ही मुलांकडून 2-3 स्तोत्र रोज वेगवेगळी म्हणून घ्या, ज्यामुळे मुलांना 10 मिनिटं एका जागेवर बसायची पालकांसहित करण्यासारखी क्रिया आहे। तर मुलं आणि पालक असं सगळ्यांनी बरेचदा विचारतात की मुलांसाठी काय, तर पालक बसू देत आधी, पालक बसून बरोबर मुलं असं एकत्रित क्रिया करावी। आता आपल्याला त्यांच्या स्थितीत यायचं आहे, बघायचं।